लातूर शहर विभागाचे जिल्हाधिकारी डॉक्टर बास्टेवाड यांनी रस्त्यांचा विषय काढलेलाच आहे। रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे हे लातूर शहरातल्या कुठल्याही गल्लीमध्ये, कुठल्याही विभागामध्ये, कुठल्याही एरियामध्ये लातूर शहराला वागण्यासाठी रस्ता नाही। पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि जे ड्रायव्हर लोक आहेत त्यांना आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे आणि म्हणूनच ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढते आणि म्हणूनच या लोकांचा मृत्यू सुद्धा होतो। ज्या शाळेला रस्ता जात आहे थोडासा त्या शाळेच्या रस्त्याचा सुद्धा सर्वे करायला पाहिजे की एकाही शाळेला जो रस्ता आहे तो रस्ता शाळेकडे जाण्यासाठी व्यवस्थित नाही। जे ड्रायव्हर बंधू आहेत, लोकांची जे मुलं त्यांच्या व्हॅनमध्ये बसतात त्या मुलांना त्यांनी स्वतःचा जीव मुठीत घेऊन आणि तारेवरची कसरत करून या मुलांना शाळेपर्यंत नेऊन सोडायचं आणि परत त्याच रस्त्याने घरी नेऊन सोडायचं। ही ड्रायव्हर बंधूचे होत असलेले हाल या वर्षीचे नाही तर दरवर्षीचे आहेत। लातूर शहरामध्ये रोडसाठी, रस्त्यासाठी जे कॉन्ट्रॅक्ट येतं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठल्याही हरामखोर भरव्यानं आतापर्यंत रस्त्याचं काम केलेलं नाही। लाव लिजाव आणि टिमकी बजाव केलेला आहे। वरून आलेलं कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या खिशामध्ये घातलेलं आहे। रस्त्यांचा मात्र फक्त देखावा सादर केलेला आहे। म्हणून लातूर शहरातील कुठलाही रस्ता असो या रस्त्याचा सर्वे करावा आणि ज्या ज्या लोकांनी रस्त्याला आलेला जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांनी जो पैसा खाल्लेला आहे त्यांची सुद्धा जरा खिशाला टाचणी लावून या लोकांना रस्त्यावर आणणं गरजेचं आहे। तसेच या लातूर शहरामधील जेही ड्रायव्हर बंधू आहेत या ड्रायव्हर बंधूची, ड्रायव्हर लोकांची सध्या पूर्ण लातूर शहरामध्ये जे ट्रॅफिक हवालदार आहेत आणि जे पोलीस आहेत त्यांनी दमकोंडी केलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार आहे तो विनाकारण ज्या लोकांना पकडून गाडीवर पकडून त्यांना जर लाच मागत असेल तर नेमकं या ड्रायव्हर बंधूनं करायचं तरी काय। काल परवाचा जो प्रकार आहे, ज्या ट्रॅफिक हवालदारनं चलत्या व्यक्तीला गाडीवरून ढकलून त्याला पकडलं, त्याला फक्त जनतेचे तोंड बंद करण्यासाठी 4 दिवसांसाठी निलंबित करू नका तर त्या ट्रॅफिक हवालदारला कायमचं निलंबित केलं पाहिजे। आणि जे RTO आहे जे दिवसाढवळ्या ड्रायव्हर बंधूच्या गाड्या अडवून लाच मागत आहेत अशा RTOला सुद्धा यांच्यासुद्धा ऑफिसवर आणि यांच्या खिशावर कायमचं हे टाळं लावणं, जिल्हाधिकारी साहेबांनी या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि गोरगरीबावर होणारे अन्याय अत्याचार मिटवण्यासाठी मदत करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।